गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 6व्या भागाला आपण सुरुवात करीत आहोत. या भागात अनसूयेचा पतिव्रता धर्माचा उपदेश आणि श्री दत्तात्रयांचं दिव्य जन्माख्यान आपण पाहणार आहोत. मागील भागात कौशिक पत्नीने सूर्याला दिलेला शाप आणि देवांनी ब्रह्मदेवांना घातलेलं साकडं हे आपण पाहिलं होतं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, पतिव्रताग्रगणनीया मनस्विनी अनसूया, तिला तुम्ही प्रार्थुनिया, चला घेऊनिया पैठणासी. तेव्हा देव ब्रह्मदेवांना म्हणाले, आपणही चलावं. तेव्हा ब्रह्मदेवांसह सगळे देव अनसूयेकडे आले. त्यांना पाहून अत्री अनसूयेने आनंदाने त्यांचं स्वागत केलं, पूजन केलं, विनयानं सर्व क्षेमकुशल विचारलं. तेव्हा देवांनी वंदन करून सर्व घटना निवेदन केली आणि अनसूयेला विनंती केली, हे सती अनसूये, तू प्रसन्न हो, सतीचं समाधान कर, सूर्योदय करव आणि कर्ममार्ग खुंटल्याने होणारा हा अनर्थ दूर कर. हे केवळ तूच करू शकतेस. यावर सती अनसूया आश्चर्याने म्हणाली, अहो देवांनो, तुम्हीच तर सर्व विश्वाचे पालनहार आहात. तुम्ही माझ्याकडे आलात हे खरोखरीच आश्चर्य आहे. पण चला, आपण त्वरित जाऊया आणि तिला युक्तीने वळवूया. तशी सगळे देव दिलासा मिळाल्याने हर्षयुक्त होऊन अत्री अनसूयेसह कौशिक ब्राह्मणाच्या घरी आले. कौशिक पत्नीनं धावत येऊन अनसूयेचं आलिंगन घेतलं. तिचा सत्कार करून क्षेमकुशल विचारलं. सारखा भेटे सारख्यासी. या 2 महान पतिव्रता स्त्रिया परस्परांना भेटल्यावर दुसरं काय बोलणार? 2 गुरुभक्त शिष्य भेटले की त्यांना फक्त आपल्या सद्गुरूंविषयीच बोलावंसं वाटतं. त्यांचंच स्तवन करावं, भजन कीर्तन करावं असं वाटतं. ते करताना त्यांचं देहभान हरपतं. अगदी तसंच या दोघी पतिभक्त स्त्रियांना पतिसेवेशिवाय दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलणं अवघड होतं. अनसूया म्हणाली, सती, तू किती गोड बोलतेस. या त्रिलोकात जेवढ्या साध्वी आहेत त्यांची सुकीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. ह्यांना पती हा देवाहूनही श्रेष्ठ वाटतो आणि पतीचं मुखदर्शन ब्रह्मदर्शनापेक्षा अधिक आनंद देणारं वाटतं. अशा पतीची काया वाचा मनाने सेवा करून सती पावन होते. ती इतरांनाही पावन करते, हो ना? पातिव्रत्य धर्माचं स्तवन करताना स्वामी महाराजांचं काव्य अधिक बहरून येतं. श्री गुरुचरित्र असो की श्री दत्त महात्म्य असो, पतिव्रता स्त्रियांचं गुणगान, त्यांची महती वर्णन केलेलीच आहे. तोच धर्म इथे अनसूया सांगते आहे. नारी तीर्थ पतिव्रता
असेही उक्ती विख्याता, पतीची शुश्रूषा करिता, ऋणमुक्तता नारीची. अर्थात पतिव्रता स्त्री ही सर्व महिलांचं तीर्थस्थान आहे, हे अगदी प्रसिद्ध विधान आहे. अहो, जी नारी पतीची शुश्रूषा करते ती सर्व ऋणातून मुक्त होते. माता, पिता, सद्गुरू, सखे सोयरे, सृष्टीतील पंचमहाभूते, चराचर अशा अनेक घटकांचा फार मोठा वाटा आपला जीवनचरितार्थ चालवण्यासाठी क्षणोक्षणी होत असतो. त्या सगळ्यांचं ऋण आपल्यावर असतं. आपल्या संस्कृतीत त्या सगळ्यांचं ऋण मानून ते फेडण्यासाठी अनेक संस्कार घालून दिले आहेत. परंतु अनसूया सांगते आहे की फक्त पतीच्या अनन्य भावाने केलेल्या सेवेने सुद्धा पतिव्रता नारी सर्व ऋणातून मुक्त होते. ऋणमुक्त होणं म्हणजे कर्माशयातून मुक्त होणं असंही म्हणता येईल. अर्थात प्रारब्धातून मुक्त म्हणजेच जीवनमुक्त. तिला मोक्ष प्राप्त होतो. एवढी महती पतिसेवेची गायलेली आहे. पतीसहच पत्नीचा धर्म, अर्थ, काम जोडलेला आहे. पतिसेवा हाच धर्म, अर्थ आणि काम आहे. जी तिन्ही पुरुषार्थ पतिसेवेनेच साध्य करते, तिला मोक्ष हा पुरुषार्थ आपोआपच प्राप्त होतो. जन्म मरणाच्या यातनातून ती सुटते. परंतु पतिव्रता धर्म जिला क्लेश वाटतो, पतिसेवेचा क्षीण होतो, ती दारुण यातना भोगते. अशा स्त्रियांबद्दल स्वामी म्हणतात, मनासारखी न मिळता साडी, जाओनी माहेरी करी चाडी, न मिळता बाळी बुगडी, फुगडी घाली पती पुढे. स्वामी महाराजांची अगदी चपखल शब्दरचना डोळ्यासमोर स्पष्ट चित्र उभं करण्याचं त्यांचं सामर्थ्य अगाध आहे. पण पतिव्रता, पती समोर कसलं आलंय आहे मिष्टान्न? पती हाच दागिना असताना कशाला हवी आहे आभूषणं? जी क्षणिक सुख देणारी असली तरी अंती इहपरलोकी दुःखच देणारी आहेत. धन, दौलत हे मनात असंख्य क्लेशांना जन्म देऊन परमतत्वापासून दूर नेणारे असतात. म्हणून शेवटी दुःखच देणारे असतात. जो भक्त किंवा जी सुज्ञ नारी हे जाणते आणि त्यांच्यापासून दूरच राहते, ती नारी धन्य आहे. पती कसाही असो, त्याच्यावर तन मनाने जी प्रेम करते त्या स्त्रीला पतीसह गती मिळते आणि पती लोकाचा लाभ होतो. स्वामी अनसूयेच्या मुखातून स्पष्टपणे सांगत आहेत की स्त्रियांना पतिसेवेशिवाय अन्य कोणतेही कर्म नाही. पती जी धार्मिक कृत्य करतो त्याचं अर्ध पुण्य पतिव्रता स्त्रीला आपोआप मिळत असतं आणि ती इहपरलोकीचे सुख आणि कल्याण यांचा लाभ प्राप्त करते. अनसूया म्हणते, सती, या पतिव्रता धर्माचं वर्म लक्षात घे. पतिव्रता धर्म हाच नारीचा स्वधर्म आहे. अत्यंत भक्तिभावाने या धर्माचं पालन केल्यास इहलोक आणि परलोकीची सगळी सुख तुला प्राप्त होतील, हे नक्की. अगं, मी सुद्धा ह्याच स्वधर्माचं पालन करून जीवात्म्याची शुद्धी केली आहे. कशी? तर जीवाचं, जीवभावाचं मालिन्य गेलं आणि तो पवित्र झाला
की त्याला त्याचं मूळ स्वरूप प्राप्त होतं, अर्थात तो जीव आत्मरूपाला पावतो. इथे पतिव्रतेचा जीवभाव पूर्ण नाहीसा झाला आहे आणि ती पती परमेश्वरमय झाली आहे. तिचं जे काही आहे ते सर्वस्व या परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं आहे. त्या पूर्ण समर्पणाने ती अत्यंत समाधानी, संतुष्ट आहे. अनसूया पुढे म्हणते, अगं सती, पतीच माझं परब्रह्म आहे. त्यामुळे संसार मला कधी ओझं वाटलाच नाही. आदी भौतिक, आदी दैविक, आदी आध्यात्मिक अशा त्रिविध तापांनी मला कधीही शिणवलं नाही. आता पती परमेश्वराशिवाय मला काहीही स्मरत नाही. अनसूयेचे हे पतिव्रता धर्माचं निरूपण ऐकणारे देव आणि कौशिक पत्नी सगळेच अत्यंत प्रसन्न झाले, धन्य झाले. सती हात जोडून म्हणाली, धन्य हो अये अनसूये, पतिव्रते महामाये. धन्य हो अत्रिप्रिये, निगम गेये तुझ नमो. सतीचं चित्त अत्यंत हर्षयुक्त झालेलं होतं. अनसूयेने पतिसेवेचं महात्म्य वर्णन केलं. त्यामुळे आपल्या पतीच्या जीवाला कोणताही धोका नाही, हा त्या धास्तावलेल्या नारीच्या मनाला एकदम दिलासा मिळाला. तसंच अनसूयेचं समजावणं सतीच्या आचरणाशी तंतोतंत जुळणारं होतं. म्हणून ती म्हणते, आई अनसूये, खरं सांगू, मला माझा धर्म ठाऊक नाही, माझं स्वकर्म ठाऊक नाही. अगं, तू जो काही पतिव्रता धर्माने प्राप्त होणारा इहपरलोकीच्या सुखांचा लाभ सांगितला, तो तर मला अजिबात ठाऊक नाही. मला केवळ एकच आवड आहे, पती सेवा. बस, त्यालाच तुझ्या बोलण्याने आणखी प्रोत्साहन मिळालं आहे. पतीच माझं दैवत आहे, तोच माझा प्राण आहे, माझ्या जीवनाचा आधार आहे. अनसूये, तप करूनही जिचं दर्शन होणं अप्राप्य आहे, ती तू माझ्या घरी आलीस, मला गळा भेट दिलीस, प्रेमानं गहिवरून मला कुशीत घेतलंस, माते समान उपदेश केलास. मला किती आनंद होत आहे म्हणून सांगू. माझं चित्त हर्षभरीत झालं आहे. मी आजवर केलेल्या पतिसेवेचंच हे फळ असावं. काहीही प्रयत्न न करता देवांसह तुझं दर्शन झालं. तुम्हा सगळ्यांच्या चरणधुलीनं आमचं घर पावन झालं आहे. हा परम भाग्याचा क्षण आला आहे. माते, तू पूर्ण काम आहेस, अर्थात तुला कोणत्याही इच्छा, अपेक्षा, कामना उरलेल्या नाहीत. तथापि तू माझ्या घरी का येणं केलं असावंस, असा प्रश्न साहजिकच मला पडला आहे. तू थोडी विश्रांती घे आणि मग माझा हा भ्रम निवारण कर. योग्य संधी मिळताच चतुर विद्वान अनसूया देवांकडे पाहत म्हणाली, हे सती, हे देव सूर्योदय व्हावा म्हणून तुझ्या सदनी आले आहेत आणि माझीही तुला तीच विनंती आहे. अग साध्वी, सूर्य दिसत नसल्याने काळ स्तब्ध झाला आहे. काळाच्या उच्छेदाने कर्म सगळी थांबली आहेत. कर्माशिवाय लोकांचाही उच्छेद झाला आहे. तेव्हा हा अनर्थ कशासाठी करते आहेस? अशी स्वच्छंदी वागू नकोस ग. अगं, परहितार्थ आपला प्राणही द्यावा.
सती घाबरून म्हणाली, अनसूये, तू कोणत्या विवेकाची गोष्ट सांगते आहेस? अगं, मांडव्य मुनींच्या शापामुळे सूर्योदय होताच माझा पती मरण पावेल. माझा प्राणच असा माझा पती गेला तर महादुःख ओढवेल हे तू जाणत नाहीस का? तशी अनसूया तिला धीर देत म्हणाली, सती, सूर्योदय होताच तुझा पती मेला तरी मी त्याला तत्क्षणी वाचवीन. तू अजिबात घाबरू नकोस आणि शंकाही घेऊ नकोस. हे बघ, मी तुला काया वाचा मनाने वचन देते. सतीची अनसूयेवर दृढ श्रद्धा असल्याने ती तयार झाली. तिनं सूर्याला वंदन केलं आणि क्षमा याचनेसह सूर्याचं स्तवन करीत म्हणाली, हे सूर्या, हे विश्वकर्त्या, तू तेजोराशी असूनही, समर्थ असूनही मर्यादेचं उल्लंघन केलं नाहीस. माझ्या वाक्याचं पालन केलंस. देवा, मी माझं वाक्य परत घेते. तू शीघ्र उदित हो. तिनं असं म्हटल्याबरोबर 2 गोष्टी एकाच वेळी घडल्या. एक म्हणजे सूर्योदय झाला आणि त्रिभुवन सुखी झालं. त्यानं अंधकाराचं हरण केलं आणि त्याच वेळी विप्रप्राण शोषणही केलं. तशी सतीचं मुख म्लान झालं. अनसूया तात्काळ म्हणाली, घाबरू नकोस, सावध हो. माझं वचन आठव. असं म्हणून ती गरजून बोलली, जरी मी अनन्य भक्तीने देह झिजविला पती सेवने, जरी काया वाचा मने धर्माने सेविला निजपती, पतीहुनी परदैवत दुसरे स्वप्नीही नेणत, साध्वी धर्म संतत जरी यथार्थ घडला, त्या धर्माच्या लेशे करून ब्राह्मणा मिळो पुन्हा जीवन, निरोगपणे उठोन वाचो हा शतवर्षे, कोठेही याचे मन गेले असेल निघोन, त्याचे होवो आवर्तन, देई जीवन असूनी ते. असं अनसूयेने म्हणताच ब्राह्मण सजीव होऊन उठून बसला. तशी सतीचा आनंद गगनात मावेना. अहो, ब्राह्मणाचा अंतर्बाह्य कायापालट झाला होता. जणू काही तो देवच आहे असं वाटू लागलं. सगळ्यांना आनंद झाला. देवांनी पुष्पवृष्टी केली आणि अनसूयेला वंदन केलं. अप्सरा नृत्य करू लागल्या, गंधर्व प्रेमाने गाऊ लागले आणि कृतज्ञतेने अनसूयेचे स्तवन करू लागले. जय जय सतीवर्ये, वेद गेये त्रिभार्ये, जय जय निज वृषवीर्ये, भातृसेवा सुचर्ये, जय जय कृतकार्ये, दर्शित त्रस्त सूर्ये, सतत निहत धैर्ये, ते नमो मातराये, ते नमो मातराये.
हे अनसूये, तू पतिव्रतांमध्ये श्रेष्ठ आहे. हे अत्री मुनींच्या भार्ये, वेदही तुझी स्तुती गातात. पतीची सेवा हेच तुझं आचरण, हाच तुझा धर्म आहे. तू मोठ्या धैर्याने आणि शांतपणे सतीची समजूत काढलीस. सतीच्या शापाने त्रस्त झालेल्या सूर्याला उदित केलंस. सगळ्यांना सूर्यदर्शन करवून सुखी केलंस. एवढंच नाही, तुझ्या पतिव्रता धर्माच्या बळाने या ब्राह्मणालाही जिवंत केलंस. तू धन्य आहेस, तू धन्य आहेस, तुला आम्ही वंदन करतो. पुढे देव म्हणतात, तू पूर्ण विश्वाचं प्राण वाचवलंस. जे कुणीही करू शकलं नसतं ते केलंस आणि आम्हाला यश दिलंस. आम्ही प्रसन्न आहोत. वर माग. अनसूया म्हणाली, आजीवन पतियोग असावा. ब्रह्मा, विष्णू, महेश हे माझे पुत्र व्हावे, एवढंच मागणं आहे. याशिवाय मला कोणतीही इच्छा नाही. देव म्हणाले, तथास्तु. विधी, हरी, हर तुझ्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेतील आणि संपूर्ण जगाचा उद्धार करतील. असं म्हणून देव प्रसन्नपणे स्वर्गलोकी गेले. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अनसूया अशी दिव्य होती. जन्म घेण्यासाठी भगवंतांनी तिची कूस निवडावी यात आश्चर्य ते कोणतं? एका वेळी 3 देवांना जन्म देण्यासाठी कूसही तेवढीच समर्थ असायला हवी. खरं तर ज्यांच्या केवळ स्मरणानं जन्ममरणाचा फेरा चुकतो त्यांना कसला आला आहे जन्म? पण भगवंत भक्ताधीन आहेत. ते भक्तांचं काज पूर्ण करण्यासाठी अज असूनही आणि निर्गुण निराकार असूनही गर्भावास भोगतात आणि सगुण साकार रूप धारण करतात. हे एक मोठं आश्चर्यच आहे. अनसूयेला डोहाळे लागले. तिला उत्तम ज्ञान स्फुरू लागलं. 9 महिने अत्री मुनींनी गर्भसंस्कार केले. 9 मास पूर्ण होताच मार्गशीर्ष पौर्णिमेला बुधवारी प्रदोष समयी मृग नक्षत्री अत्यंत शुभ दिवशी अनसूयेला 3 पुत्र झाले. अत्री ऋषी पुत्रांचं मुखदर्शन करण्यास आले आणि विस्मयाने थक्क झाले. त्या सर्वज्ञाला त्रयमूर्तीचं दर्शन झालं. वरच्या 2 हातात शंख चक्र, मधल्या 2 हातात डमरू त्रिशूल, तर खालच्या 2 हातात जपमाळ आणि कमंडलू असा भक्तांचा कैवारी त्रिमूर्त्यात्मक त्रिगुणात्मक रूपात प्रकट झाला. काषाय वस्त्र परिधान केलेलं, अंगाला दिव्य सुगंधी विभूती लेपन केलेलं, जटामंडित मस्तक, मुख जणू वात्सल्याचं दिव्य रसायन, असं रूप पाहून अत्री अनसूया भक्तिभावाने सद्गदित झाले. त्यांना वंदन करीत स्तवन करू लागले. श्री दत्त महात्म्यात अनेक ठिकाणी भक्तांनी श्री दत्तप्रभूंचं स्तवन केलं आहे. आपल्या असं लक्षात येतं की अधिकारी ज्ञानी भक्तांनी त्यांचं स्तवन करताना त्यांच्या निर्गुण परमतत्व रूपाचंच वर्णन केलेलं आहे.
इथेही अत्रिमुनी उत्स्फूर्तपणे हर्षाने गाऊ लागतात. जय जया परात्परा अजा अव्यया निर्विकारा जगत्कारणा जगदाधारा सत्या असंगा उदासीना सावकाश ज्याच्या पोटी परिभ्रमती ब्रह्मांड कोटी तो तू व्यापक आमुचे पोटी येसी हे खोटी गोष्ट होय. हे परमात्म्या, तुला तर ना जन्म असा तू अज आहेस, ना तुझा क्षय होत ना व्यय होत असा अव्यय आहेस. तुझ्यात कुठलाही बदल होत नाही असा तू चैतन्य स्वरूप निर्गुण निराकार आहेस. अहो भगवंता, तुम्ही एवढे व्यापक आहात की तुमच्या गर्भात कोटी कोटी ब्रह्मांड परिभ्रमण करीत आहेत. असे ब्रह्मांड नायक आहात. तुम्ही आमच्या पोटी जन्म घेतला यावर विश्वास तरी कसा ठेवावा. हे सच्चिदानंदा, सृष्टीपूर्वी तुम्ही एकटेच होतात हे सत्य आहे. वर्तमानातही आहात आणि प्रलयकालीही निर्बाधित राहणार आहात. तुम्हाला ना जन्म ना मृत्यू असे अविनाशी अव्यय आहात. तुमचं वचन असत्य कसं होईल. जे भक्त अनन्य भावाने तुमच्या आश्रयाला येतात त्यांच्या वासनांची बीजं जाळून त्यांना भवभयापासून तुम्ही सांभाळ करता. त्यांच्या कल्याणासाठी आत्मोद्धारासाठी तुम्ही धडधडून पुढे धावता आणि भक्तपालक भवभयहारक करुणाघन अशा ज्या अनेक बिरुदावल्या तुम्हाला भक्तांनी बहाल केल्या त्यांचं तुम्ही पालनही करता. हे भगवंता, तुम्ही स्वतंत्र असूनही भावाच्या भुकेने भक्तांच्या अधीन होता, परतंत्र होता. ज्या मंत्राच्या योगे संपूर्ण विश्वाचं यंत्रासारखं भ्रमण करविता त्या तुम्हाला कोण कसं जाणेल. असं हे विश्वरूप आमचा पुत्र आहे असं म्हणणं म्हणजे त्या स्वरूपाचं विडंबन नाही काय. म्हणून हे जगत्पित्या, तू आमच्या सदनी बालक होऊनच राहा, म्हणजे तुझं लाडानं संगोपन करताना आम्हाला हर्ष होईल. तुझं पुत्रवत लालन पालन करताना आमचं मायावरण दूर व्हावं म्हणूनच तुझे चरण धरले. कृपा करा देवा, कृपा करा. आता इथे दत्त जन्माची तिसरी घटना येते. वनमाळी भगवान विष्णू म्हणतात, तुम्ही दोघांनी हिमालयामध्ये एका वृक्ष पर्वतावर कुलाचलावर तपश्चर्या केलीत. त्यावेळी प्रसन्न होऊन आम्ही तिघांनी तुम्हाला दर्शन दिलं होतं. तेव्हा तुम्ही प्रश्न केलात, आम्ही एकाचं ध्यान करीत असताना तुम्ही 3 कोण आलात. तेव्हा आम्ही म्हणालो, आम्ही 3 दिसत असलो तरी आम्ही तिघं एकरूपच आहोत. वर मागा म्हटल्यानंतर तेव्हाही तुम्ही आम्हालाच मागून घेतलं होतं. दुसरी घटना आठवा. अतिथी होऊन आम्ही भिक्षा मागण्यास आलो आणि अनसूयेपुढे 3 बाळं होऊन राहिलो. आमच्या शक्ती आम्हाला नेण्यासाठी आल्या तेव्हा आम्हाला पूर्ववत करून त्यांना सोपवल्याने प्रसन्न होऊन त्यांनी वर मागण्यास सांगितलं. तेव्हा अनसूयेने हा पाळणा शून्य न व्हावा असं वरदान मागितलं. सावित्री, लक्ष्मी आणि पार्वतीने तसाच वर दिला. आणि आत्ता आमच्या भक्त अशा देवगणांनीही तुम्हाला हाच वर दिला. तुम्ही एकच गोष्ट सगळ्यांकडे मागितली. अत्रींनी अनन्य भावाने
आमची नवविधा भक्ती केली. त्यामुळे ही सगळी वरदानं सत्य करण्यासाठी, तसंच लोकांना नवविधा भक्तीचं, योग साधनेचं महत्त्व कळण्यासाठी आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी आम्ही या दिव्य रूपात प्रकट झालो आहोत. तुमचा दिव्य भाव पाहून तुम्हाला मी माझंच दान दिलं आहे. आता मी तुमच्या स्वाधीन राहीन हे त्रिवार सत्य असं वचन मी देत आहे. माझं हे दिव्य दर्शन निष्फळ होणार नाही. तुम्हाला शीघ्र मोक्ष प्राप्त होईल. अशा दिव्य वाणीने बोलत असतानाच विश्वाच्या रंगभूमीवर सृष्टीचं नाट्य रचणाऱ्या त्या विश्वनाटक्याने पुन्हा 3 बाळांचं रूप धारण केलं. हे पाहून हर्षयुक्त मनाने अत्रिमुनींनी त्यांना वंदन केलं आणि स्नान करून जातकर्म विधान केलं. अशा तऱ्हेने परात्पर परमेश्वर भक्तोद्धारासाठी पृथ्वीवर अवतरला. सगळ्या मुनींनी येऊन जय जयकार केला. देवांनी पुष्पवृष्टी केली. वारा मंद मंद मनोहर वाहू लागला आणि जगात आनंद लहरी उसळू लागल्या. कारण मूळ पुरुष अवतरला होता. वठलेल्या वृक्षांना पालवी फुटली. वंध्या स्त्रियांना गर्भ राहिले आणि दुष्काळानं तर पलायनच केलं. तर अशी ही अनसूया, धन्य ती पतिव्रता, विधी हरिहरांची माता झाली. प्रत्यक्ष 3 देव तिचे स्तनपान करून तृप्त झाले. बारसं झालं, नामकरण झालं. महाविष्णूंनी स्वतःचाच दान केलं म्हणून त्यांचं दत्त हे सार्थक नामकरण झालं. तसंच जो सर्वांना आल्हाद देतो त्या ब्रह्माला चंद्र, तर रुद्राच्या अंशाला दुर्वास असं नाव दिलं. पाळण्यामध्ये 3 बाळांना घालून अनसूया पाळणा म्हणे. त्यातही ती बाळांच्या मूळ रूपाची स्तुती करत असे. परमहंस परिव्राजकाचार्य स्वामींनी इथे 2 पाळणे दिले आहेत. त्यातला आपण म्हणावा एक असा आहे आणि दुसरा अनसूयेच्या मुखातील असावा असा आहे. आपण हे पाळणे पुढील भागात बघूया. आज इथेच थांबूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.